एक पुरस्कार पुस्तकाला मिळालेले आहेत. 1 वर्ष अजून पुस्तकाला झालेलं नाहीये. नाही. 3 आवृत्त्या बाहेर पडल्या आहेत. पुस्तकानंतरचं तुमचं आयुष्य किती बदललं हो? ड्रास्टिक चेंजेस आहेत सर. म्हणजे जो रिस्पेक्ट आहे ह्याच्याबद्दल, इव्हन आता आपण कॅन्सर पेशंटसाठी काम करतो सर, त्यांचा जो आनंद बघितला ना, तर असं वाटतं भरून पावलं. मी म्हणलं ना, मी युनिव्हर्स आणि मी ह्या सगळ्या गोष्टी खूप मानते. 2020 मध्ये जेव्हा हे सगळे पॅन्डेमिक्स वगैरे चालू होतं, तेव्हा मी एक विचार केला की खूप आपण आयुष्यभर काम केलेलं आहे, आता काहीतरी सोशल आपण काम करूया. पण नक्की मला कळत नव्हतं की काय करायचं. तर मी एक ते देवीच ह्या गोष्टी मानते की देवाने माझ्यासाठी नियोजन केलं की तुला काहीतरी काम करायचंय, ठीक आहे, ह्या क्षेत्रात कर, इथे कोणी काम करत नाहीये, इथे गरजेच्या ठिकाणी तू काम कर, पण तो फील घे. म्हणजे हे थोडंसं खूप तुम्हाला सिनेमॅटिक वाटेल की असं, पण मला असं वाटतं की काही ज्या गोष्टी घडतात ना, त्याच्या मागे एक बेस असतो. आणि जेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी फेस केल्या, तर मला तो पेन कळाला की त्याची मेंटल हालत कशी असते, मेंटली ते कसं विचार करतात. आणि त्याच्यामुळे मी इतकं छान माझा कनेक्ट होतं कॅन्सर पेशंट बरोबर, आणि मला खूप आनंद देऊन जातात गोष्टी सर. काही आता मी एक अनुभव सांगेल माझा. मला रात्री 2 वाजता एक फोन आला. जेव्हापासून मी कॅन्सर पेशंटसाठी काम करते, तर 24/7 आपला फोन हा चालू असतो. ती लेडीज म्हणली की मी आशाने की बोलताय? म्हणलं हो, आपण बोलू शकतो का? म्हणलं हा बोला ना. म्हणले मॅडम, माझ्या फॅमिलीमध्ये 4 लोक लास्ट 2 इयर्स मध्ये कॅन्सरने गेले आणि आमची हिस्ट्री आहे कॅन्सरची. मला इतकी भीती वाटायची की मी पण कॅन्सर मला होणार आणि मी कॅन्सरमध्ये जाणार. तर म्हणते मी प्लॅन केला होता की मला कॅन्सर डिटेक्ट झाला तर मी सुसाईड करणार, मी अजिबात केमो रेडिएशन ही ट्रीटमेंट घेणार नाही. आणि मी त्याच ह्याच्यात टेन्शन मध्ये असायचे नेहमी. तर माझ्या एका मैत्रिणीने तुमच्या पुस्तकाबद्दल सांगितलं, तर मी घाबरत ते वाचायला सुरुवात केली आणि 4 तासात मी तुमचं हे पुस्तक वाचलं. मी कंट्रोल करू शकले नाही, म्हणून मी तुम्हाला आता लगेच फोन केला. आणि मला आता भीती वाटत नाही कॅन्सरची. आता कॅन्सर जरी झाला तरी मी माझी ट्रीटमेंट घेणार आणि मी माझं आयुष्य जगणार. ग्रेट. तर असे काही एक्सपिरियन्स आहेत ना सर, की तुम्हाला ते खूप आनंद देऊन जातात. मग काय आपल्याकडनं काय काम होतंय कॅन्सर पेशंटसाठी? सर काय होतं ना, की हा कॅन्सर जेव्हा होतो आपल्याला, तर खूप सारे प्रश्न असतात मनामध्ये. जसं मी तुम्हाला म्हणले, का झाला, काय पाप केले, हे कॉमन प्रश्न तर खूप असतातच. आणि लोक डिप्रेशन मध्ये जातात की केमो घ्यायची आपल्याला, रेडिएशन आहे, डोक्यावरचे केस जातील, मी कुरूप दिसेल, लोक हसतील, म्हणजे खूप सारे विचार येतात. तर आपण त्यांना काउन्सिलिंग करतो. केस जरी गेले तरी आपल्याला काही दिवसानंतर येणारच आहेत. मी त्यांना तेच म्हणते की आतापर्यंत केस होते, तर तुम्ही कृतज्ञ होता का देवाशी? जसं माझ्या जर्नीमध्ये मला कळालं की माझा हात जेव्हा मुवमेंट नव्हत्या, तेव्हा मला कळालं की हात किती महत्वाचा, इम्पॉर्टंट आहे. तर मी म्हणते उलट असे काही डिझीज आहेत ना तुमच्या आयुष्यात आले की तुम्हाला कृतज्ञ राहायला शिकवतात. ग्रॅटिट्यूड हा खूप महत्वाचा आहे. आणि मी कॅन्सर पेशंटला एकच सांगते की आपण खूप लकी आहोत म्हणून आपल्याला कॅन्सर झाला. जर तुम्हाला अटॅक आला असता, कार ऍक्सिडेंट झाला असता, तुम्हाला सेकंड चान्स भेटला नसता. कमीत कमी ह्या डिझीज मध्ये तुम्हाला ट्रीटमेंटचा वेळ मिळतो, विचार करायला वेळ मिळतो. तर आपण लकी आहोत ना कॅन्सर झालाय. तर काय होतं की एक कॅन्सर पेशंट जेव्हा त्यांच्याशी बोलतो आणि त्याच्यामध्ये खूप रिलीफ होतात आणि पुढची ट्रीटमेंट त्यांची खूप चांगली होते. आणि काय ना की खूप प्रश्न असतात की केमोमध्ये काय खावं, काय पथ्य पाणी आहेत, आणि एक कॅन्सर पेशंट जेव्हा त्यांना सांगतो नीट समजूनही घेतात. आणि महत्वाचं असंच आहे की त्यांना कोणी समजून घेणारं व्यक्ती पाहिजे. मी त्यांना तेच सांगते की तुम्ही कधीही काहीही डिप्रेशन आलं तर तुम्ही मला फोन करू शकता. जसं आता प्रिया मराठेचं ताजच उदाहरण आहे की त्यांचं केस ती झाली, तर माझ्या एका पेशंटचा फोन आला, मॅडम मी खूप टेन्शन मध्ये. म्हणलं काय झालं? प्रिया मराठीची न्यूज ऐकली का? ते म्हणले तुम्हाला कसं कळालं? म्हणलं आता तुम्ही मला फोन करता आणि टेन्शन मध्ये आहात तर तेच असणार आहे. त्यांनी मला विचारलं की मॅडम त्यांच्यासारख्या व्यक्तीला होऊन ते जातात तर मला भीती वाटायला लागली. म्हणजे सर प्रत्येकाची मेंटल अवस्था वेगळी असते आणि त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर होईल ते तुमच्याबरोबर होईल असं काही नाही, गरज नाहीये. तर तेच असं काउन्सिलिंग खूप महत्वाचं असतं. त्यांच्याशी मी कम्युनिकेट केलं, त्यांच्याशी मी बोलले, तर ते थोडे रिलॅक्स होतात आणि त्या जर्नीला ते खूप छान पद्धतीने मग जाऊ शकतात, सामोरे जाऊ शकतात. ओके. मग हे सगळं तुम्ही इंडिव्हिज्युअल करता का तुमची टीम आहे? सर आता सुरुवात इंडिव्हिज्युअलच केली होती, पण आता टीम वाढते माझी पूर्ण, की खूप छान आता रेश्मा पुराणिक माझे डॉक्टर आहे, ते कनेक्ट झालेले आहेत. अपना घर म्हणून एक संस्था आहे की आता समजा बाहेरचे काही पेशंट जेव्हा येतात इथे सिटीमध्ये येतात तर त्यांची राहण्याची, खाण्यापिण्याची, ट्रॅव्हलिंगची सोय नसते, तर अपना घरी एवढी छान संस्था आहे की सगळ्या सोयी तिथे होतात.
तर आपण इव्हन मग फायनान्शियल काही हेल्प असतील, काही एनजीओ असतील, कारण हा ट्रीटमेंट कसं आहे ना की खर्चिक आहे खूप. बरं. मग त्याच्यामुळे त्यांना तिथून मदत आपण हे करून घेतो की इंजेक्शन कुठे स्वस्त मिळू शकतील, जेवढे बरं. आपल्याकडून जेवढा प्रयत्न आपण करतो की कुठून कुठून त्यांना मदत करता येईल आपल्याला. या सगळ्यातनं बाहेर पडल्यानंतर कॅन्सर पेशंटसाठी काम करावं का वाटलं असं? माझ्या बरोबर माझ्या ट्रीटमेंटमध्ये ज्या काही चुका झाल्या, जे काही मी फेस केलं, ते मी विल पॉवर स्ट्रॉंग होती म्हणून मी सर्व्हाइव्ह करू शकले किंवा मी ह्याच्यातून बाहेर पडू शकले. आणि आज आपण एवढे शिकलेलो असताना सिटीमध्ये राहतोय, सगळं नॉलेज आहे. मी 1 महिना जर पूर्ण विचार करायला घेतला की आपली ट्रीटमेंट कशी करायची, तर तरी माझी ट्रीटमेंट चुकली. मग तेव्हा विचार केला की गावातली लोक आहेत आणि कॅन्सर हा शब्द प्रत्येकासाठी, तुम्ही शिकलेला असा काही असा, तो नवीनच असतो, माणूस हादरतोच. म्हणलं आपण कॅन्सर फायटरसाठी काम करायचं. जे मी भोगलं ते दुसऱ्यांना भोगायला लागू नये. बरोबर आहे. मी सगळीकडे पोहोचू शकत नाही, पण जेवढं माझ्याकडून शक्य आहे आपण प्रयत्न करतो. आणि एक प्रॉपर ट्रीटमेंटचा फ्लो काय असावा, तुमचे डॉक्टर कोणते असावेत आणि कसं आपण पथ्य पाणी करून ह्यातून बाहेर पडू शकतो, आफ्टर ट्रीटमेंट तुम्हाला काय पथ्य पाणी करावे लागतात, ह्याचं आपण पूर्ण त्यांना काउन्सिलिंग करतो. मला तर असं वाटतं की काउन्सिलिंग हे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये पण असायला पाहिजेत. आपण शारीरिक आजाराबद्दल बोलतो सर, मेंटल हेल्थ बद्दल बोलत अजिबात बोलत नाही आपण. मेंटल हेल्थ म्हणलं की आपण म्हणतो हा माणूस वेडा झालेला आहे. जे की मनामध्ये एवढे काही विचार आपले चाललेले असतात, आपण किती बोलणार. तुम्ही एखाद्याला बोला की अरे तुझ्या मनातलं सांग मला, मोकळेपणाने बोल, पण नाही होत ना सर. बरोबर आहे. कितीतरी विचार येतात, मीच का, मी काय पाप केलंय, आता रिटायरमेंट घेतलं होतं, मी आयुष्य एन्जॉय करणार होतो. तर हे खूप सारे आपले प्रश्न येतात, तर त्याच्यामुळे एक काउन्सिलिंग कुठेतरी आपलं होणं गरजेचं आहे. बरं, म्हणजे ती जी काउन्सिलिंग पार्ट आहे तो तुम्ही करता. ओके. पण समजा कोणाला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कसं करायचं? सर मी माझा नंबर तुम्हाला देते, हा पॉडकास्टमुळे तुम्ही तो शेअर केला तरी चालेल. हरकत नाही तुम्हाला. येस, मला कोणीही फोन केला, कधीही केला तरी आपला फोन 24/7 चालू असतो. मला निश्चित फोन करू शकता. इव्हन ह्याच्यामध्ये फक्त आपण काउन्सिलिंग करत नाही, ह्याच्यामध्ये आपण अगर मी जसं मगाशी म्हणले, खूप छान छान एनजीओ आपल्या बरोबर आहेत. तुम्हाला खर्च कुठे कमी येईल, कोणता डॉक्टर चांगला असेल, हे आपण सगळं सांगितलं जातं त्याच्यामध्ये. ओके. आणि ह्याचे काही चार्जेस असतात? नाही सर, चार्जेस काही ऍब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट असतो. ओके.